3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. आयुष्यात यश नक्की कशामुळे मिळते? नशिबामुळे, मेहनतीमुळे की योग्य वेळेमुळे? अनेक जण म्हणतात की योग्य संधी मिळाली तर जीवन बदलते. काही जण म्हणतात की नशीब साथ दिले तर सर्व काही शक्य होते. पण ज्योतिषशास्त्र आणि निसर्गात दोन्ही एक वेगळी गोष्ट शिकवतात. जो प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करतो त्याच्यासाठी काळही एक दिवस अनुकूल होतो. आपण घड्याळाकडे पाहतो पण वेळेचा खरा अर्थ समजून घेत नाही. प्रत्येक सेकंद शांतपणे पुढे सरकत असतो. तो कोणासाठी थांबत नाही, कोणासाठी धावतही नाही, पण प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा पाया रचत असतो. आज घेतलेला एक छोटासा निर्णय, आज केलेली एक चांगली सवय, आज शिकलेली एक नवीन गोष्ट आणि आज केलेले एक प्रामाणिक काम भविष्यात मोठे परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कन्या राशीसाठी वेळेच्या या अदृश्य शक्तीची जाणीव करून देणारा ठरू शकतो. कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुद्धिमत्ता, विश्लेषण, नियोजन, शिस्त आणि सूक्ष्म निरीक्षण यांचा कारक मानला जातो. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती कोणतेही काम घाईघाईने करत नाहीत. त्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात. एखाद्या छोट्या चुकीकडेही त्यांचे लक्ष असते. ही त्यांची मोठी ताकद आहे. पण अनेकदा याच स्वभावामुळे त्या स्वतःवर खूप कठोर होतात. प्रत्येक गोष्ट परिपूर्णच झाली पाहिजे, प्रत्येक निर्णय अचूकच असला पाहिजे अशी अपेक्षा त्या स्वतःकडून ठेवतात. हा आठवडा मात्र तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे. प्रत्येक क्षण परिपूर्ण असण्याची गरज नाही, पण प्रत्येक क्षण अर्थपूर्ण असू शकतो. निसर्गाकडे पहा. सूर्य रोज एकाच वेळी उगवतो. ऋतू त्यांच्या ठरलेल्या क्रमाने बदलतात. पक्षी योग्य वेळी घरट्याकडे परततात आणि झाडे योग्य ऋतूतच फुलतात. निसर्गात कुठेही घाई नाही, पण कुठेही विलंबही नाही. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. हीच वेळेची शिस्त आहे. हा आठवडा तुम्हाला निसर्गाचा हा सुंदर धडा शिकवू शकतो. अनेकदा आपण भविष्याबद्दल इतकी चिंता करतो की वर्तमानातील संधीच हातातून निसटतात. उद्या करू, नंतर पाहू, योग्य वेळ आली की सुरू करेन असे म्हणता म्हणता अनेक मौल्यवान क्षण निघून जातात. पण जीवनात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आजचा दिवस, कारण उद्या अजून आलेला नाही आणि काल पुन्हा परत येणार नाही. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारा. या काळात तुम्हाला एखादी छोटी सवय बदलण्याची प्रेरणा मिळू शकते. कदाचित दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणे, वेळेवर काम पूर्ण करणे, मन शांत ठेवणे किंवा एखादे अपूर्ण काम पूर्ण करणे. या छोट्या कृती पुढील काळात मोठा फरक घडवू शकतात. मोठे बदल नेहमी मोठ्या घटनांमधूनच होतात असे नाही. अनेकदा ते शांतपणे सुरू होतात. कन्या राशीच्या व्यक्तींची निरीक्षण शक्ती ही विलक्षण असते. इतरांना दिसत नाही अशा गोष्टी त्या सहज ओळखतात. या आठवड्यात हीच क्षमता तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. एखादा छोटा संकेत, एखादी साधी कल्पना किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातला लपलेला अर्थ तुमच्या लक्षात येऊ शकतो. सजग राहा. जीवनातील मोठे बदल अनेकदा लहान संकेतापासूनच सुरू होतात. या आठवड्यात स्वतःवर अनावश्यक टीका करणे टाळा. चुका होणे म्हणजे अपयश नाही, त्या सुधारण्याची संधी असते. प्रत्येक महान व्यक्तीने चुका केल्या आहेत, पण त्यांनी त्या चुका स्वीकारल्या, त्यातून शिकले आणि पुढे गेले. म्हणून स्वतःशी कठोर न होता स्वतःशी प्रामाणिक राहा. वेळेची आणखी एक गुपित म्हणजे सातत्य. एखाद्या दिवशी खूप मेहनत करून नंतर अनेक दिवस काहीच न करणे यापेक्षा दररोज थोडेसे पुढे जाणे अधिक प्रभावी असते. एक एक थेंब मिळून समुद्र तयार होतो. एक एक वीट रचून मंदिर उभे राहते आणि एक एक दिवस मिळून यशस्वी जीवन घडते. या आठवड्यात तुम्हाला सातत्याची खरी ताकद समजावून सांगू शकतो. या काळात तुमच्या मनात सकारात्मक विचार वाढवण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा. आजचा दिवस कालपेक्षा अधिक अर्थपूर्ण कसा बनवू? हा एक विचार तुमच्या संपूर्ण आठवड्याची दिशा बदलू शकतो. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमचे कर्म, तुमची शिस्त, तुमचा वेळेचा आदर आणि तुमची सकारात्मक वृत्ती हेच तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने सातत्याने चालण्याची जबाबदारी तुमची असते. म्हणून मंडळी, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कन्या राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा प्रत्येक क्षणाचे मूल्य ओळखण्याचा, वेळेला मित्र बनवण्याचा, छोट्या सवयींमधून मोठे परिवर्तन घडवण्याचा आणि स्वतःच्या जीवनाला अधिक शिस्तबद्ध, शांत आणि अर्थपूर्ण बनवण्याचा काळ ठरू शकतो. तर चला आता पाहूया
3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या संपूर्ण आठवड्यात कन्या राशीसाठी कोणते शुभ संकेत दिसत आहेत? कोणत्या दिवशी वेळ तुमच्या बाजूने नवी संधी घेऊन येऊ शकते? कोणत्या क्षणी घेतलेला एक निर्णय भविष्यात मोठा परिणाम देऊ शकतो? आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुमच्यासाठी कोणता विशेष संदेश घेऊन आले आहे? 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी आज मी तुम्हाला एक असे रहस्य सांगणार आहे ज्याकडे बहुतेक लोक आयुष्यभर दुर्लक्ष करतात. आपण अनेकदा नशीब, ग्रह, योग, संधी आणि परिस्थिती याबद्दल बोलतो, पण एक अशी अदृश्य शक्ती आहे जी या सर्वांपेक्षाही शांतपणे आपले भविष्य घडवत असते. ती शक्ती म्हणजे वेळ. वेळेला कोणी पाहिलेले नाही, पण प्रत्येकाने तिचा परिणाम अनुभवलेला आहे. कालपर्यंत जे अशक्य वाटत होते ते आज सहज शक्य होते. काल ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हते तोच माणूस काही वर्षांनी यशाच्या शिखरावर दिसतो. काल जे बीज मातीखाली दडले होते त्याच बीजातून आज विशाल वृक्ष उभा राहिलेला असतो. हे सर्व एका दिवसात घडत नाही. हे घडते कारण वेळ शांतपणे आपले काम करत असते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींना वेळेचे हे गूढ अधिक खोलवर समजून घेण्याची संधी देऊ शकतो. हा काळ फक्त घड्याळातील 7 दिवसांचा नाही. हा काळ तुमच्या विचारांना अधिक स्पष्ट करण्याचा, तुमच्या निर्णयांना अधिक परिपक्व बनवण्याचा आणि तुमच्या संयमाची खरी किंमत समजावून देण्याचा असू शकतो. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध बुद्धिमत्ता, तर्क, शिस्त, नियोजन, अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षण यांचा कारक मानला जातो. म्हणूनच कन्या राशीच्या व्यक्ती कोणतेही काम विचारपूर्वक करतात. त्या एखाद्या छोट्या गोष्टीकडेही बारकाईने पाहतात. अनेकांना हा स्वभाव सामान्य वाटतो, पण हीच त्यांची सर्वात मोठी ताकद असते. कारण जीवनात मोठे बदल अनेकदा लहान तपशिलांमधूनच सुरू होतात. मात्र या स्वभावाची एक दुसरी बाजूही आहे. कन्या राशीच्या व्यक्ती अनेकदा स्वतःवरच कठोर टीका करतात. हे अजून चांगले करता आले असते, माझ्याकडून चूक झाली, मी अजून तयार नाही, असे विचार त्यांच्या मनात वारंवार येतात. परिपूर्णतेचा हा आग्रह कधी कधी प्रगतीस थांबवतो. हा आठवडा मात्र तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देत आहे. पूर्णत्वापेक्षा सातत्य अधिक मौल्यवान असते. निसर्गाकडे पहा. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी घाई नसते. ती प्रत्येक वळण स्वीकारते, प्रत्येक दगडाभोवती मार्ग शोधते आणि शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते. झाडाला फळ येण्यासाठी ऋतू बदलावे लागतात. सूर्यालाही उगवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. निसर्गातील कोणतीही गोष्ट अधीर होत नाही, म्हणूनच ती टिकते. हा आठवडा तुम्हाला निसर्गाचा हा धडा देऊ शकतो. योग्य वेळेची वाट पाहणे म्हणजेच वेळ वाया घालवणे नाही, ती तयारी करण्याची संधी असते. या काळात तुम्हाला काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या पहिल्या नजरेत साध्या वाटतील. एखादी छोटी चर्चा, एखादी कल्पना, एखादे अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला साधा सल्ला, या गोष्टींचे महत्त्व पुढे जाऊन अधिक स्पष्ट होऊ शकते. म्हणून या आठवड्यात कोणत्याही गोष्टीकडे ही तर छोटी गोष्ट आहे असे म्हणून दुर्लक्ष करू नका. कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. त्या इतरांना सुधारण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःला सुधारण्यासाठीही तितक्याच तयार असतात. ही वृत्तीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. मात्र स्वतःमध्ये बदल करताना स्वतःवर प्रेम करणेही तितकेच आवश्यक आहे. चुका म्हणजे अपयश नाही, त्या पुढील यशासाठीचे धडे असतात. या आठवड्यात वेळ तुमच्यासमोर एक शांत प्रश्न ठेवू शकतो. तू तुझ्या प्रत्येक दिवसाचा खरोखर योग्य उपयोग करतो आहेस का? हा प्रश्न फक्त कामाबद्दल नाही, तो तुमच्या विचाराबद्दल, तुमच्या सवयीबद्दल, तुमच्या नात्यांबद्दल आणि तुमच्या मनशांतीबद्दलही आहे. कारण वेळ फक्त घड्याळात पुढे जात नाही, ती आपल्या स्वभावालाही आकार देत असते. अनेकदा लोक आपल्या संधीची वाट पाहत राहतात आणि रोज मिळणाऱ्या छोट्या संधी गमावून बसतात. पण इतिहास सांगतो की मोठे यश मिळवणाऱ्या लोकांनी रोजच्या छोट्या कृतींना महत्त्व दिले. एक पान रोज वाचणे, एक नवे कौशल्य शिकणे, एखाद्याशी प्रेमाने बोलणे, स्वतःसाठी काही क्षण शांत बसणे, या साध्या गोष्टी भविष्यात मोठे परिवर्तन घडवू शकतात. या आठवड्यात तुमच्या निरीक्षण शक्तीचा योग्य वापर करा. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातला लपलेला अर्थ, एखाद्या परिस्थितीतली छोटी संधी किंवा एखाद्या निर्णयाचा दूरगामी परिणाम तुम्हाला इतरांपेक्षा आधी लक्षात येऊ शकतो. हीच तुमची खरी ताकद आहे. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या हालचालींवर आधारित संभाव्य संकेत दर्शवते. ते भविष्य निश्चित करत नाही. तुमची शिस्त, तुमचे कर्म, तुमचा वेळेचा आदर आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमच्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. ग्रह दिशा दाखवू शकतात, पण त्या दिशेने सातत्याने चालण्याची जबाबदारी तुमची असते. म्हणून मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कन्या राशीसाठी केवळ 7 दिवसांचा कालखंड नाही. हा वेळेचा शक्तीला समजून घेण्याचा, स्वतःच्या सवयी अधिक सक्षम बनवण्याचा, प्रत्येक दिवसाला अर्थपूर्ण बनवण्याचा आणि लहान कृतींमधून मोठे भविष्य घडवण्याचा काळ ठरू शकतो.